हॅलो फ्रेंड्स, चविष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे मी तुम्हाला पालक पनीरची भाजी दाखवणार आहे. तर इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे. आपल्याला तो स्वच्छ असा निवडून घ्यायचा आहे आधी, आणि नंतर आपण पाण्यातून व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि मग आपल्याला तो चिरायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी ते व्यवस्थित निवडून घेते आधी, आणि निवडून झाल्यानंतर मग आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे तो. तिथे कधी पालेभाज्यांमध्ये गवत वगैरे पण असं ॲड केलेलं असतं, तर ते सर्व आपल्याला काढून व्यवस्थित पालकची पानं असतात ती आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत. पालेभाज्या ह्या आता भरपूर प्रमाणात येत आहेत. तर पालकची भाजी आता मी आज करणार आहे. बाजारातून हिरव्या पालेभाज्या आणल्या की त्या आधी स्वच्छ धुवून नंतरच त्या कट करायच्या असतात. आधी कटिंग करून नंतर धुवायच्या असं नाही करायचं. त्याच्यामुळे जास्त विटॅमिन्स त्याच्यातून निघून जातात. तर कधी पालेभाजी आणली की ती व्यवस्थित निवडायची आहे. त्याच्यात गवत वगैरे काय असेल तर ते सर्व काढायचं आहे, आणि मग त्याच्यानंतर ती व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि मग जी धुतलेली पालक आता मी चाळणीमध्ये घेत आहे, जेणेकरून जे पाणी आहे ते सर्व निथळून जाईल व्यवस्थित. आता इथे तुम्ही बघू शकता, मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि आता एका चाळणीमध्ये ठेवून दिली आहे, जेणेकरून आपलं जे एक्सेस पाणी आहे ते निघून जाईल त्याच्यातून. आता पालकची भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे. त्याच्यासाठी थोडी थोडी करून ती चिरून आपल्याला एका ताटामध्ये ठेवून द्यायची आहे. असे 5 ते 6 पानं एकत्र घेऊन आपल्याला ती बारीक कट करून घ्यायची आहे. भाजी आपण नंतर शिजवूनच घेणार आहोत, त्यामुळे ती थोडी मोठी मोठी चिरली तरी चालेल. तर हे सर्व कटिंग केलेली भाजी मी एका ताटात ठेवून घेते. हिरव्या पालेभाज्यांचा वापर आपल्या जेवणामध्ये असायला हवा. त्यासाठी पालेभाज्या पण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात. कधी पालक पनीर, कधी पालक डाळ असं पण आपण करू शकतो. व्यवस्थित आपल्याला चिरून घ्यायचा आहे तो बारीक. पालक मी चाळणीमध्ये धुवून ठेवल्यामुळे सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता, आणि फक्त भाजी आहे ती मी आता कट करून घेते. तर इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी शिजवतानाच घालणार आहे त्याच्यात. मिरचीचे बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला, आणि आपण त्या भाजीमध्येच ॲड करून कुकरला लावणार आहोत ते. त्यात तुम्ही बघू शकता, मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आता मी तो स्वच्छ धुवून घेतला, आणि त्याच्यामध्ये आता ही पालकची भाजी मी पूर्ण टाकलेली आहे. मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्याच्यात 4 ते 5 चिरून. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला एक फुलपात्रावर, आणि झाकण लावून आपण त्याची 1 ते 2 शिट्ट्या काढणार आहोत, जेणेकरून आपला पालक सरळ शिजून येईल तो. तर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण त्यातून भाजी काढून घेऊया. आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. पनीर 250 ग्राम पनीर आहे हे. ह्याचे मी बारीक तुकडे करून घेते. व्यवस्थित चौकोनी काप करून घ्यायचे त्याचे, आणि मग आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला आपण थोडंसं मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर असं तिन्ही टाकून थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहोत ते. इथे आपण पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे मी थोडी तयारी करून घेतलेली आहे. इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा मीठ घेतलेला आहे, छोटा टेबलस्पून. थोडं लाल मिरची पावडर, कांदा लसूण चटणी अशी घेतलेली आहे. तिखट तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण चटणी वगैरे लाल तिखट ॲड करू शकता याच्यामध्ये.
तिखटासाठी आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या पालकच्या भाजीमध्ये शिजायला टाकलेल्याच आहेत. तिथे मी पनीरचे क्यूब आधी थोडेसे शॅलो फ्राय करून घेते. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि हे पनीरचे तुकडे टाकलेले आहेत सर्व. हलक्या हाताने ते आपल्याला हलवायचे आहेत. थोडे रोस्ट करून त्याला इथे थोडंसं मीठ टाकलं आहे मी, अर्धा चमचा. थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकली आहे. हे सर्व व्यवस्थित थोडंसं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. इथे पनीर रोस्ट होते तोपर्यंत आपण आपला कुकर थंड झालेला आहे तर तो काढून त्याच्यातून भाजी काढून घेऊया. कुकरमध्ये जी शिजवलेली भाजी आहे ती आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची, त्याची बारीक पेस्ट करायची आहे. मिक्सरला भाजी लावताना ती जास्त गरम नसावी, थोडीशी थंड झालेली असेल त्यावेळीच ती लावून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या. तर इथे आपली भाजी चांगली शिजलेली आहे. पाणी आपण काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं कुकरमधलं आणि फक्त भाजी घ्यायची आपल्याला. मिक्सरमधून आपण फक्त पालकची भाजी मिक्सरला लावणार आहोत. ही भाजी गरम असते त्यावेळी आपण ती मिक्सरला लावतो तर त्यावेळी थोडी काळजी घ्या. मिक्सरला व्यवस्थित थोडीशी थंड झाल्यानंतरच ती लावा. आता इथे आपण फोडणी करून घेऊया. इथे मी थोडंसं जिरं टाकलं आहे तेलामध्ये आणि थोडं लसूण थोडंसं ठेचून टाकलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये मी पालकची भाजी जी आपण वाटून घेतली आहे मिक्सरला ती टाकली आहे पॅनमध्ये आणि चांगली उकळून घ्यायची आपल्याला ते व्यवस्थित. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या पालकच्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती हवी त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी अजून टाकू शकता हवं तर. भाजीला उकळी आल्यावर आपल्याला पनीरसुद्धा टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं थोडा वेळ ते भाजी आटून द्यायची आहे. आता इथे 5 ते 10 मिनटं ती व्यवस्थित पनीरची भाजी छान उकळून दिलेली आहे. पालक पनीरची रेसिपी आहे ती पूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर ज़रूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.